पण जीवन पद्धतीमध्ये आपण ज्या वास्तूमध्ये राहतो त्या वास्तूला खूप महत्त्व आहे. वास्तूतील संपादन तेथे राहणाऱ्या लोकांच्या जीवनात सकारात्मक अथवा नकारात्मक बदल करून सकारात्मक वातावरण घरात लोकांना आनंदित तर ठेवते, शिवाय घरामध्ये येणाऱ्या धनसंपत्ती, पैसा यामध्ये वाढ देखील करू शकते. आपण राहत असलेल्या वास्तूमध्ये सकारात्मक बदल करून धन आणि समृद्धी वाढण्यासाठी असे कोणते उपाय आहेत ते आपण पाहूया. मुख्य दरवाजाजवळ घोड्याची नाल अशा पद्धतीने लावा की त्याचे टोक वरच्या दिशेने राहील आणि घोड्याची नाल हे ऊर्जा खेचून घेते. उत्तर दिशेला तोंड करून जेवल्याने घरात धनसंपत्तीचे आगमन होते. घरातील मुख्य सदस्यांनी नेहमी उत्तर दिशेला तोंड करून जेवावे. घरामध्ये फिश टँक किंवा पाण्याचा छोटा झरा असणारे शोभेचे धबधबे ठेवणे शुभ मानले जाते. घरात अशा प्रकारच्या पाण्याचा आवाज असेल तर ते शुभ संकेत असतात. घराच्या आग्नेय कोपऱ्यात मोरपीस लावल्याने घराच्या उत्पन्नात वाढ होते. तसेच घरात अचानक कोणतीही पीडा येत नाही. करिअरमध्ये प्रगती होण्यासाठी घरात उडणारे पक्षी, उडणारे विमान, रेसिंग बाईक किंवा क्षितिज दर्शवणारे पेंटिंग शुभ मानले जाते. बांबूचे रोपटे घराच्या दक्षिण-पूर्व आग्नेय दिशेला लावले, कारण या दिशेला बांबूचे रोपटे लावल्याने घरात सुख शांती टिकून राहते. तसेच यामुळे घरामध्ये धनाचे आगमन होते. श्री गणेशाची मूर्ती, फोटो घरात उत्तर, पूर्व किंवा ईशान्य दिशेला ठेवावे. यामुळे घरात सकारात्मकता येते. वास्तुशास्त्रानुसार रात्री झोपण्यापूर्वी स्वयंपाकघरामध्ये एक लहान पाण्याची बादली भरून ठेवा. असे केल्यास व्यक्तीवर कर्ज राहत नाही, तसेच त्याची आर्थिक परिस्थिती देखील सुधारते. एकाच देवतेच्या मूर्त्या एकमेकांसमोर ठेवू नये. असे केल्याने उत्पन्नाचे साधन कमी आणि खर्च जास्त होतो. घरामध्ये आग्नेय कोपरा म्हणजे दक्षिण-पूर्व दिशेला रोज सायंकाळी कापूर जाळल्याने धन वृद्धी होते, शिवाय आर्थिक समृद्धी कायम राहते. लिव्हिंग रूम कुटुंबाच्या फोटोंना सजवली तर एकमेकांविषयी स्नेह भाव जागृत होऊन चांगले बंध निर्माण होतात. जीवनातील नाव, कीर्ती, मान सन्मान मिळवायचा असेल तर घराच्या दक्षिण दिशेला धावणाऱ्या घोड्याचे चित्र लावा. यामुळे तुमच्या जीवनात झटपट प्रगती होऊन तुमच्या कामाचे कौतुक होईल. उत्तर दिशा ही धनसंपत्तीचे मालक असणाऱ्या कुबेराची दिशा मानली जाते. या दिशेला शासकीय कुबेर आहे अशी मान्यता आहे. त्यामुळे या दिशेला शक्तिक्रिया करण्यासाठी उत्तर दिशेला लॉकर, पैसे, संपत्ती ठेवण्याचे कपाट, डिझाइन लॉकर किंवा कपाटाचे उत्तर दिशेला उघडलेले असावे. घरातील उत्तर दिशा निळा अथवा पिवळा रंग. घरातील पूर्व उत्तर दिशेला मोकळी जागा असावी. त्यामुळे सकारात्मक लहरीमध्ये कोणतेही अडथळे न घेता घरात भरपूर धनसंपत्ती प्रवेश करते. घराचे प्रवेशद्वार उत्तर किंवा पूर्व दिशेला असावे. या दोन्ही दिशांमधून धनसंपत्ती प्रवेश करते. त्यामुळे प्रवेशद्वारासमोर कोणताही अडथळा नसू नये. घराच्या प्रवेशद्वाराजवळ दर्शन भागात कोणत्याही देवाचे चित्र असणे, प्रवेशद्वाराचे कोणतीही इच्छा अडथळे निर्माण शोभित केले पाहिजे. नुसार जर घरात दक्षिण दिशेला औषध ठेवले जात असतील तर कुटुंबातील सदस्य छोट्या छोट्या आजारात सुद्धा औषध घेणे योग्य समजतात. यासाठी दक्षिण दिशेला औषध ठेवू नये. घरामध्ये मनी प्लॅन्ट ठेवणे अतिशय शुभ मानले जाते. घरात उत्तर दिशेच्या कोपऱ्यात असावे. तसेच घरात निरनिराळ्या फुलाच्या फुलदाण्या शोभीकरण केलेले असावे. यामुळे वास्तूमध्ये शुभ स्पंद निर्माण होते. घरातील एखादा नळ गळत असणे हळूहळू तो वित्तीय हानी असल्याचे लक्षण आणले जाते. त्यामुळे घरात सर्व नळाचे काटेकोर तपासणी करून पाणी गळती असल्यास ताबडतोब दुरुस्त करून घ्यावे. पाण्यात ठेवलेल्या धातूचे कासव, बुद्धाची मूर्ती किंवा गणपतीची बसवलेली मूर्ती घरात स्थिरते तसेच घरात सकारात्मक वातावरण निर्माण करतात. तसेच घरात शांतता, आनंद निर्माण करणे असे वातावरण निर्माण करण्याची मदत करतात. अशा मूर्त्या घरात जरूर ठेवा. वास्तूत काही दोष निर्माण झाल्याची शंका आली तर 6 किंवा 8 पोकळ्या